नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। ऐन पावसाळ्यात अहिल्यानगरमध्ये सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा पूर येतो, त्यामुळे नगरकरांना अडचणीला सामोरे जावे लागते। मात्र या पार्श्वभूमीवर नगर कल्याण महामार्गावरील नेप्ती नाका येथील सीना नदीवरील पुलाचे काम गेल्या काही दिवसांपासून अतिशय संथ गतीने सुरू असून हे काम रखडल्याने आणि पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे या वर्षीही पावसाळ्यात वाहन चालकांना तसेच कल्याण रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सीना नदीच्या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अहिल्यानगर शहरातील तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने बुद्ध विहार येथे बुद्ध रूपा हा उपक्रम हाती घेण्यात आला असून या अंतर्गत भव्य बुद्ध मूर्ती समाज बांधवांना बुद्ध विहारासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे। सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू असून शिरूर कासार येथे भव्य बुद्ध रूप दान करण्यात आले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडलेल्या या सोहळ्याला खासदार निलेश लंके यांनी उपस्थित राहून तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक देखील केले आहे। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालय राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी पक्षाच्या हिताने अनेक विषयांवर भाष्य करण्यात आले आहे। तसेच यावेळी जिल्हा प्रभारी माजी आमदार अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा बळकटीकरण करणार असल्याचं म्हटलं आहे। याशिवाय आगामी काळात जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय बैठका आयोजित करून तरुणांना पक्षासोबत जोडण्याचे आपण काम करून पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं देखील म्हटलं आहे। आज अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली। वेगवेगळ्या आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर निरीक्षक अंकुशराव काकडे साहेब, खासदार श्री लंके साहेब सगळेच ह्या आजच्या मीटिंगला हजर होते आणि संघटनेच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्याचबरोबर संघटनेवर दुष्काळजन्य परिस्थिती असेल तिथं लंके साहेबांच्या मार्फत त्या लोकांना ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी संघटनेच्या मार्फत सोडवायच्या अशा पद्धतीची चर्चा आता ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होती त्यावेळेला पिण्याच्या पाण्यापासून अनेक प्रश्न निर्माण होतात। त्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न पंचायत समितीच्या मार्फत म्हणा किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत म्हणा, जिथं जिथं अडचणीचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी खासदार निलेश लंके साहेबांच्या मार्फत आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्फत निश्चितपणे प्रयत्न आजची ही आपली जिल्ह्याची संघटना आहे, मग तात्यासाहेब असतील त्यांचे सहकारी असतील यांच्या मार्फत निश्चितपणे सोडवले जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आज अहिल्यानगर जिल्ह्याची पदाधिकारी आढावा बैठक पक्षाचे नव्याने दिलेले प्रभारी माजी आमदार सन्माननीय अशोक बापू पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली। यासाठी प्रमुख उपस्थित असलेले पक्षाचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक अंकुश अण्णा काकडे, खासदार डॉक्टर निलेशजी लंके, उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय दादाभाऊ कळमकर, त्याचप्रकारे सर्व प्रदेशाचे सर्व पदाधिकारी असतील, जिल्ह्याभरातून आलेले विविध तालुका अध्यक्ष, शहराचे पदाधिकारी आणि सर्वच फ्रंटलचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे पण पराभवाची स्थिती पक्षावर आली, महाविकास आघाडीवर आली, या सगळ्यांवर एक चिंतन बैठक या ठिकाणी आयोजित केली गेली होती। विविध मुद्द्यांवर सगळ्या नेते मंडळांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। एक प्रमुख मुद्दा यामध्ये सांगायचा म्हणजे तर काही जिल्ह्यांमध्ये पक्षाची कार्यकारिणी जी आहे ती बरखास्त केलेली आहे। त्याची कारणं ही अंकुश अण्णांनी सांगितलेली आहे की ज्यांनी कोणी काम केलेलं नाही आणि जे फक्त नावासाठी पदाधिकारी म्हणून किंवा कार्यकर्ता सदस्य म्हणून पक्षात काम करत असतील त्याच्यावर शोकॉज नोटीस न देता संपूर्णच कार्यकारिणी ही बरखास्त करायची। जी काम करणारे, धडाडीने काम करणारे, ज्यांचं किंमत याआधी पक्षाने घेतली गेली नसेल, नेत्यांनी घेतली गेली नसेल, अशांची खऱ्या अर्थाने एक ॲनालिसिस करून पक्ष दखल घेणार आहेत। त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष असतील आणि विशेषतः प्रदेशाचे अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब हे दखल घेणार आहेत। आता मी जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर नाही बोलत, परंतु जसं सांगितलं पुणे जिल्ह्याची कार्यकारिणी ती पुणे शहराची बरखास्त केली असेल किंवा बाकीच्या काही 1-2 जिल्ह्यांची कार्यकारिणी, तर आमची सुद्धा काही बऱ्याचशा तक्रारी आलेल्या होत्या। विधानसभा निवडणुकी पार पडल्यानंतर कोणी काय केलं, कोणी प्रामाणिकपणे तनमन धन झोकून देऊन काम केलं, अशांची तर पक्ष त्यांचं जे पण आहे
ते कौतुक करणारच आहे. त्यांना पुढे नव्याने संधी दिली जाणार आहे. आगामी पुढे महानगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत, तर त्याच्यामुळं ही भूमिका पक्षाची जी पण घेत आहे त्याच्यासाठी आम्ही फार समाधानी आहोत. आणि निश्चित प्रकारे बराचसा काळ आता गेलेला आहे. जसं आता बापूंनी सांगितलं की हा आता दुखवटा जो पण होता तो आता संपलेला आहे. जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी आनंदधाम येथे सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महामंत्री अमित राय जैन यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. यावेळी अहिल्यानगर ही आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांची जन्मभूमी आहे. अहिल्यानगर हे जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. तसेच सर्व जैन समाजाला एकत्रित करून जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिल्ली येथील श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोनच्या वतीने अल्पसंख्याक आर्थिक जैन विकास महामंडळाच्या योजना सर्व जैन बंधू आणि भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी देशात मोठे जाळे निर्माण करीत आहे. आचार्य आनंद ऋषीजी मसा यांच्या आशीर्वादाने जैन कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना मानव सेवेचे कार्य करण्यासाठी बळ मिळत आहे, असे ते म्हणाले आहेत. आज हम सभी लोगों के लिए बड़ी प्रसन्नता का और हार्दिक गर्व का विषय है कि आचार्य सम्राट पूज्य श्री आनंद ऋषि जी महाराज के पावन धाम पर उनकी समाधि स्थल पर श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस के शीर्ष प्रतिनिधि मंडल के साथ हम लोग यहाँ उपस्थित हुए, गुरुदेव की समाधि के दर्शन किए हैं। क्योंकि वर्तमान कार्यकारिणी 2025 से 27 तक जो की कार्य करेगी, वो कार्यकारिणी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रवण संघ के आचार्य सम्राट पूज्य श्री शिव मुनि जी महाराज के नेतृत्व में पूरे देश भर में श्रवण संघ के आचार्य और उनके आज्ञानुवर्ती संतों की सेवा का, चिकित्सा का लाभ लेती है और चतुर्विध संघ के सेवा के कार्यों को करती है। और 120 वर्ष प्राचीन संस्था जो कि स्थानकवासी समाज की सबसे बड़ी संस्था है, मैं उसके राष्ट्रीय महामंत्री के पद पर हूँ। डॉक्टर अमित राय मेरा नाम है। श्री विजय कुमार जी जो कि चेयरमैन हैं, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री विनय जी, हमारे अहिल्यानगर के भाई बसंत लोढ़ा जी जो कि राष्ट्रीय मंत्री के पद पर हैं, हमारे सतीश बाबू सेठ लोढ़ा जी जो कि राष्ट्रीय उपाध्यक्ष हैं, वो सभी लोग यहाँ उपस्थित थे। आनंदधाम परिसर में आकर के जो आनंद गुरुदेव का आशीर्वाद हम लोगों को मिला है, हम कृत संकल्पित हैं कि गुरुदेव पूज्य श्री आनंद ऋषि जी महाराज के नेतृत्व में श्रवण संघ का जो विकास हुआ और ऑल इंडिया जैन कॉन्फ्रेंस को जो मार्गदर्शन प्राप्त हुआ, उसके अनुसार हम ऑल इंडिया जैन कॉन्फ्रेंस की सेवाओं को और अधिक विस्तार देंगे। आनंदधाम में विराजमान पूज्य प्रवर्तक श्री कुंदन ऋषि जी महाराज श्रद्धे श्री आदर्श ऋषि जी महाराज, उपाध्याय प्रवर श्री प्रवीण ऋषि जी महाराज का भी मार्गदर्शन हम लोग प्राप्त करेंगे और उनके मार्गदर्शन से हम अपने सेवा कार्यों को आगे बढ़ाएंगे। गुरुदेव श्री आनंद ऋषि जी महाराज की समाधि स्थल पर हमारे अहिल्यानगर के जितने भी पदाधिकारीगण यहाँ मौजूद थे, उन सभी लोगों ने ऑल इंडिया जैन कॉन्फ्रेंस के पदाधिकारी मंडल का, प्रतिनिधि मंडल का स्वागत सत्कार किया है। उनका भी मैं धन्यवाद करता हूँ। और अहमदनगर, जिसका अब नाम अहिल्यानगरी के नाम से है, उसमें क्योंकि स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस के का केंद्र बिंदु ये रहा है और ऑल इंडिया जैन कॉन्फ्रेंस के बहुत सारे वरिष्ठ पदाधिकारियों ने यहाँ अपना तन मन धन इस संस्था के योगदान में लगाया है। मैं आप सभी लोगों का धन्यवाद करता हूँ। और अहिल्यानगर हम लोगों के आगमन का एकमात्र उद्देश्य यही है कि जैन समन्वय, जैन एकता और स्थानकवासी परंपरा का संरक्षण और विकास हो, यही हम सब लोगों का एकमात्र उद्देश्य और लक्ष्य है। धन्यवाद। आमचे जैन कॉन्फरन्सचे पदाधिकारी, सर्व सभासद यांच्यासाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आज आमच्याकडे राष्ट्रीय महामंत्री अमित रायजी, विनयजी जैन, कोषाध्यक्ष अमित जी और सब बाकी पदाधिकारीगण आज अपने पावन भूमि आनंद ऋषि महाराज साहब की समाधि के दर्शन के लिए आए। उन्होंने सबको, हमको आनंद दे दिया कि भाई इतना बड़ा सब ग्रुप हमारा अभी हो गया है। अभी इतने में हमने एक अल्पसंख्यक का बहुत बड़ा जैन कॉन्फ्रेंस के माध्यम से बड़ा मेड़ावा लिया। उसका भी आगे बहुत कॉन्फ्रेंस के नाम से हम काम करने वाले हैं। कॉन्फ्रेंस का सबसे ज़्यादा महाराष्ट्र में और इंडिया में सबसे ज़्यादा सभासद कॉन्फ्रेंस के नगर में है। तो इसलिए हमारी सबको एक भावना है कि ज़्यादा से ज़्यादा सब पदाधिकारियों ने अहिल्यानगर में ध्यान देना है कि जहाँ से ये पूरा इंडिया में उसका सब प्रसार प्रचार ज़्यादा से ज़्यादा हुए और जन कॉन्फ्रेंस का ज़्यादा से ज़्यादा काम हुए। सबको मैं एक धन्यवाद देता हूँ कि ये साल में
सबने समन्वय के साथ सबने एक दूसरे को मिलके जुलके कोई बात का कोई ज़्यादा महत्व नहीं देके सबने काम करना शुरू किया है। इसलिए कॉन्फ्रेंस को मैं धन्यवाद देता हूँ। गुरु महाराज की सेवा करने में कॉन्फ्रेंस सबसे आगे है और भी ज़्यादा बढ़ेगी, ये बोल के मैं मेरा विराम देता हूँ। जय महावीर। अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक येथे संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला भक्तिभावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। हा धार्मिक सोहळा 9 मे पर्यंत दररोज संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेत होणार आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त तसेच सद्गुरू तुकाराम महाराजांच्या 365व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष अनिता काळे यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। पुणे येथील आनंद प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी अहिल्यानगर मर्चंट बँकेचे संस्थापक हस्तिमल मुनोत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे। संचालक अजित कर्णावट यांच्या हस्ते हस्तिमल मुनोत यांना उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत, उपाध्यक्षपदी कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड तर कार्याध्यक्षपदी विष्णू गायकवाड यांची निवड झाली आहे। अहिल्यानगर येथील AR न्यूज चॅनलच्या वतीने मातृदिनानिमित्त कर्तृत्ववान आई सोहळा 2025 मध्ये अहिल्यानगर येथील श्री समर्थ विद्याप्रसारक मंडळाच्या आनंद भुवन पूर्व प्राथमिक बालवाडी विभागाच्या शिक्षिका साधना प्रसाद कुकडे कुलकर्णी यांना कर्तृत्ववान आई पुरस्कार प्रदान करण्यात आला। शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 चे सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ कर्मवीर पारितोषिक नुकतेच जाहीर झाले आहे। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66व्या पुण्यतिथीनिमित्ताने 9 मे रोजी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हे मानाचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे। पोलीस परेड ग्राउंड येथे महाराष्ट्र शासन आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले। 2021 ते 22 या वर्षाकरता उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार ॲडव्होकेट श्रीनिवास शिवाजी कराळे यांना पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023चा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे। त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जलशुद्धीकरण येथील शिक्षिका अर्चना बोरुडे यांनी तालुका स्तरावरील 2 स्पर्धेत प्रथम आणि गटात तृतीय क्रमांक तालुका मिळवून तालुक्यातून अव्वल स्थान मिळवले आहे। अहिल्यानगर कुटुंबातील सर्वांनी एकमेकांसमोर बसून नौकार महामंत्राचा फक्त 7 वेळा जप करत आपले नातेसंबंध दृढ करावेत। नातेसंबंध दृढ करण्यासाठी नौकार महामंत्र हा प्रभावी उपाय आहे, असे राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी मसा यांचे परमशिष्य उपाध्याय प्रवीण ऋषीजी मसा यांनी सांगितले। नगर शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे। अशात दिल्ली गेट वेस्ट ते चौपाटी कारंजा आणि तेथून चितळे रस्त्यावर अतिक्रमणांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत होती। आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी तेथील अतिक्रमणधारक, पथविक्रेते, हातगाडी विक्रेत्यांना मानकर गल्ली पटांगणात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे। महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील आणि महाविद्यालयातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमांतर्गत राज्यभरातून 6 सदस्यांची निवड करण्यात येते। त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अहमदनगर महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉक्टर भागवत फरकाळ यांची सेंटर ऑफ एक्सलन्स राज्यस्तरीय समितीवर सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे। जामखेड तालुक्यातील चौंडी येथे 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात येणार आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। विद्यमान राज्य सरकारमधील भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये अनेक घोषणा केलेल्या आहेत। त्यापैकी शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी करू, बेरोजगार तरुणांना दरमहा 10,000 रुपये देऊ आणि लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा 2100 रुपये देऊ या व इतर घोषणा केलेल्या आहेत। परंतु शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवरून या सरकारने पूर्णतः घुमजाव केला आहे। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही अशी घोषणा केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे।
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाहीत, शेतीमाल उत्पादन करणारा खर्च मात्र वाढलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये रोज शेतकरी आत्महत्याच्या बातम्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सदस्यांना निवेदन देण्यासाठी उद्या चौंडी या ठिकाणी जी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे, या बैठकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं व किसान सभेचं शिष्टमंडळ भेटून सरकारला त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देण्यात येऊन या सर्व निवडणुकीत दिलेल्या घोषणा आपण पूर्ण कराव्यात, अशा प्रकारची मागणी करण्यात येणार आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।